Science and Technology, Part 1st, Standard 9th, Chapter number 2, Work and Energy. पाठीमागच्या भागामध्ये आपण पाहिलेलं होतं लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आता आपण पाहणार आहे फ्री फॉल. Free fall. If we release an object from a height, it gets pulled towards the earth because of gravitational force. आपण एका उंचीवरून एखादा ऑब्जेक्ट वस्तू सोडली तर ती खाली येते. कशामुळे खाली येते तर ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. An object falling solely under influence of gravitational force. Solely, only. जर वस्तू फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळेच ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अंडर इन्फ्लुएन्स प्रभावाखालीच फक्त खाली येत असेल तर असं म्हणतात इट इज सेड टू बी इन फ्री फॉल. तर ती वस्तू फ्री फॉल मध्ये आहे असं म्हणतात. म्हणजेच त्या वस्तूचं मुक्त पतन होत आहे असं म्हणतात किंवा फॉलिंग फ्रीली. मुक्तपणे ती वस्तू पडत आहे. कधी तर जेव्हा फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या प्रभावाखाली गुरुत्व बलाच्या प्रभावाखालीच जर ती वस्तू खाली येत असेल तर. असं होत असताना काय होतं, वस्तू कोणत्याही ठिकाणी असेल वरून खाली येत असताना तर प्रत्येक ठिकाणी त्या वस्तूची एनर्जी आहे ती सारखीच असते. आपण पाहणार आहे आता लेट्स लुक कायनेटिक अँड पोटेन्शियल एनर्जीज ऑफ एन ऑब्जेक्ट ऑफ मास m फॉलिंग फ्रीली फ्रॉम हाईट h व्हेन द ऑब्जेक्ट इज ॲट डिफरंट हाईट्स. त्या वस्तूमध्ये असलेली कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी किती आहे. जर वस्तूचं m एवढं मास असेल आणि ती फॉलिंग फ्रीली वरून खाली मुक्तपणे पतंतीचं होत असेल तर तिच्यामध्ये वेगवेगळ्या उंचीवर असलेली एनर्जी ऊर्जा किती आहे हे आता आपण पाहणार आहे. समजा काय आहे, ऑब्जेक्ट आहे आणि इट इज फॉलिंग फ्रीली हॅव्हिंग मास m ॲट पॉइंट a इज ॲट हाईट h फ्रॉम द ग्राउंड. a या बिंदूजवळ असताना ती वस्तू कशी आहे तर h एवढ्या उंचीवर आहे. h ही काय आहे, त्याची हाईट आहे. कुठपासून तर फ्रॉम द ग्राउंड. हे ग्राउंड आहे, इथून इथपर्यंत ही आहे h एवढी हाईट आहे. तर ती कुठं आहे ऑब्जेक्ट ॲट पॉइंट a या बिंदूजवळ आहे. त्यानंतर काय होतं, लेट द पॉइंट b ॲट अ डिस्टन्स x. b हा बिंदू कुठं आहे तर x एवढ्या अंतरावर आहे. हा b पॉइंट आहे. हा a पासून x एवढ्या अंतरावर b पॉइंट आहे. लेट द पॉइंट c बी ऑन द ग्राउंड डायरेक्टली बिलो a अँड b. आणि c हा पॉइंट कुठं आहे तर ॲट द ग्राउंड या ठिकाणी आहे. तो भूपृष्ठावर आहे, जमिनीवर आहे. आता पहिला पॉइंट बघा, व्हेन द ऑब्जेक्ट इज स्टेशनरी ॲट a इट्स इनिशियल व्हेलॉसिटी. जेव्हा सुरुवातीला बिंदू a या जवळ असतो, a या ठिकाणी असतो, तेव्हा काय होतं तर त्या वस्तूमध्ये असलेली एनर्जी किती आहे हे आपण काढणार आहे. सुरुवातीला तिचा सुरुवातीचा वेग u हा काय असेल 0 असेल. इनिशियल व्हेलॉसिटी ती a या ठिकाणी आहे आणि तिथं असताना ती विराम अवस्थेत आहे. म्हणजेच तिचा सुरुवातीचा वेग हा काय आहे 0 आहे. u इज इक्वल टू 0. आता मग त्यामध्ये असलेली कायनेटिक एनर्जी किती असेल. कायनेटिक एनर्जीसाठी फॉर्म्युला आपल्याला माहित आहे 1/2 इंटू मास इंटू व्हेलॉसिटी स्क्वेअर. व्हेलॉसिटी
व्हेलोसिटी किती आहे ए या ठिकाणी, तर यू इज इक्वल टू 0, म्हणून के इज इक्वल टू 1/2 इंटू एम यू स्क्वेअर आणि यू इज 0, देअरफॉर के ई म्हणजेच कायनेटिक एनर्जी आहे 0. पोटेन्शियल एनर्जी किती असते, एच एवढ्या हाईटवर पोटेन्शियल एनर्जी आहे पीई इज इक्वल टू एम जी एच. आता टोटल एनर्जी म्हणजेच काय, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी आहे 0, पोटेन्शियल एनर्जी एम जी एच, म्हणजे टोटल एनर्जी झाली एम जी एच ॲट द पॉइंट ए. आता वरून खाली येतोय तो ऑब्जेक्ट, पॉइंट बी जवळ काय होते पहा. लेट द व्हेलोसिटी ऑफ ऑब्जेक्ट बी व्ही बी when it reaches point B having fallen through a distance x. समजा B या बिंदूजवळ काय तिची व्हेलोसिटी VB आहे असं मानू. आता मग VB काढायचं आहे आपल्याला. बी या ठिकाणी असलेली व्हेलोसिटी किती आहे ती काढायची आहे. व्हेलोसिटी काढण्यासाठी फॉर्म्युला हा आहे v स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. यू आहे 0 आणि 2as, ए म्हणजेच आहे ग्रॅव्हिटेशनल एक्सलरेशन म्हणून 2gx लिहिलं. व्हेलोसिटी कोणती आहे ॲट पॉइंट बी म्हणून VB लिहिलं. VB स्क्वेअर इज इक्वल टू यू आहे 0 आणि 2gx, म्हणजेच VB स्क्वेअर इज इक्वल टू 2gx. Therefore kinetic energy is equal to 1/2 mv square. V is a VB square. VB ची किंमत मिळाली आपल्याला 2gx, म्हणून 1/2 m 2gx. Therefore ke is equal to mgx, म्हणजेच ke ची किंमत किती मिळाली mgx एवढी मिळाली. हा m आणि हा 2 कॅन्सल होतात आणि म्हणजेच काय मिळालं एम जी आणि एक्स. 2 कॅन्सल झाले. के बरोबर एम जी एक्स मिळालं. आता पीई पाहायचं आहे आपल्याला, पोटेन्शियल एनर्जी पाहिजे आहे. पोटेन्शियल एनर्जी असते पी इज इक्वल टू एम जी एच, पण एच काय आहे या ठिकाणी, तर एच मायनस एक्स आहे, कारण हा पॉइंट कुठं आहे बी या ठिकाणी आहे ऑब्जेक्ट, आणि त्यामुळे ती हाईट आहे एच मायनस एक्स. म्हणून काय लिहिलं इथं, तर पीई इज इक्वल टू एम जी एच मायनस एक्स. आता पीई इज इक्वल टू एम जी एच मायनस एम जी एक्स. काय केलं, ह्या एम जीने ह्या ब्रॅकेटला गुणलं, म्हणजे काय मिळालं पीई इज इक्वल टू एम जी एच आणि एम जी एक्स, एच मायनस एक्सला गुणल्यानंतर. आता टोटल एनर्जी काढायची आहे आपल्याला. ही पीई मिळाली. टोटल एनर्जी म्हणजे काय, के ई प्लस पीई. के ई किती होती, के ई मिळालेलं होतं एम जी एक्स, आणि पीई किती मिळालेलं होतं एम जी एच मायनस एम जी एक्स. पहा हे आहे एम जी एक्स म्हणजेच के ई, आणि पीई आहे एम जी एच मायनस एम जी एक्स. तर एम जी एक्स आणि हे एम जी एक्स कॅन्सल झाले, राहिले काय फक्त एम जी एच टोटल एनर्जी. म्हणजे बी या ठिकाणी असताना सुद्धा त्या वस्तूमध्ये असलेली एनर्जी किती आहे, तर एम जी एच एवढीच आहे. नाउ सी ॲट पॉइंट सी थर्ड. आता सी या बिंदूजवळ असताना एनर्जी किती आहे हे आपण पाहूया. सी हा कुठं आहे, तर ॲट द ग्राउंड या ठिकाणी आहे. मग इथं आल्यानंतर काय होईल, तर ॲट रेस्ट विराम अवस्थेत येईल ती वस्तू. ए पासून आली जमिनीवर स्थिरावली, म्हणजे यू इज इक्वल टू 0. एस किती आहे, डिस्प्लेसमेंट आली वरून खाली आली, तिची डिस्प्लेसमेंट झाली एच एवढी, एच एवढ्या उंचीवरून खाली आली ती, आणि ॲक्सलरेशन आहे जी. आता तिचा वेग अगोदर काढून घेऊया आपण. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. यू आहे 0 आणि प्लस 2gh, म्हणजेच व्ही सी स्क्वेअर इज इक्वल टू किती आलं 2gh. मग के इज इक्वल टू 1/2 एम व्ही सी स्क्वेअर. सी या ठिकाणी असताना व्हेलोसिटी व्ही सी आहे, व्ही सीची किंमत मिळाली 2gh. देअरफॉर के इज इक्वल टू एम जी एच, कारण हा के इज इक्वल टू 1/2 एम व्ही सी स्क्वेअर होतं. व्ही सीची किंमत आहे 2gh, ती या ठिकाणी
लिहिलेली आहे. हा 2 आणि हा 2 कॅन्सल झाले म्हणजे mgh एवढं ke मिळाली. पोटेन्शियल एनर्जी ke इज इक्वल टू mgh. आता pe काढायची आहे. pe काढत असताना ती वस्तू h एवढ्या उंचीवर आहे आणि h इज इक्वल टू 0 कारण जमिनीपासूनची उंची 0 आहे. तो जमिनीवर आहे ऑब्जेक्ट. देअरफॉर पोटेन्शियल एनर्जी mgh h 0 असेल तर टोटल पोटेन्शियल एनर्जी 0 आहे. मग टोटल एनर्जी पहा. कायनेटिक एनर्जी मिळाली होती mgh आणि टोटल एनर्जी होती 0. पोटेन्शियल एनर्जी होती 0. दोन्हींची बेरीज केली ke प्लस pe. ke आहे mgh आणि pe आहे 0. म्हणजेच टोटल एनर्जी काय आली mgh. पहा तिन्ही इक्वेशन मध्ये इक्वेशन हा 2 आणि इक्वेशन हे 3 तिन्ही मध्येही mgh टोटल एनर्जी आहे आणि इक्वेशन फर्स्ट मध्ये सुद्धा टोटल एनर्जी mgh आहे. याचा अर्थ काय की thus every object has a potential energy when it is at height above the ground. जेव्हा एखादी वस्तू जमिनीपासून काही उंचीवर असते तेव्हा काय होत असतं तर it keeps getting converted to kinetic energy as the object falls towards the ground. तिच्याकडे असणारी पोटेन्शियल एनर्जी असते एका हाईटवर तर त्याचं रूपांतर वरून खाली येत असताना कन्व्हर्टेड कायनेटिक एनर्जी मध्ये रूपांतर होत असतं. आणि ऑन रिचिंग द ग्राउंड आणि जेव्हा ती वस्तू जमिनीवर पोहोचते तेव्हा काय होतं ऑल द पोटेन्शियल एनर्जी गेट्स कन्व्हर्टेड टू कायनेटिक एनर्जी. वी हॅव सीन ॲट थ्री पॉइंट्स पॉइंट ए, पॉइंट बी, पॉइंट सी द टोटल एनर्जी इज mgh. एकूण ऊर्जा सदैव अक्षय राहते. फक्त तिचं काय होतं एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतर होतं. आता आपण पाहणार आहे पॉवर. शक्ती म्हणजे काय आहे. थिंक बिफोर यू आन्सर. अगोदर थोडासा विचार करा. कॅन युअर फादर क्लाइंब स्टेअर्स ॲज फास्ट ॲज यू कॅन. तुम्ही जेवढ्या वेगानं जेवढ्या जलद गतीनं एखादा जिना स्टेअर म्हणजे जिना चढून जातात तेवढ्याच वेगानं तुमचे वडील चढून जाऊ शकतील का. किंवा आणखीन एक एक्झाम्पल पहा. यू विल फाइंड द ओव्हरहेड वॉटर टँक विथ द हेल्प ऑफ विल यू फिल द ओव्हरहेड वॉटर टँक विथ द हेल्प ऑफ अ बकेट ऑर एन इलेक्ट्रिक मोटर. घराच्या छतावर एखादी मोठी टाकी आहे पाण्याची तर ती तुम्ही बादलीने लवकर भराल की मोटरच्या सहाय्याने. अर्थातच इलेक्ट्रिक मोटर आवश्यक आहे. सपोज राजश्री, यश अँड रणजित हॅव टू रीच द टॉप ऑफ स्मॉल हिल. त्यांना एका छोट्या टेकडीवर जायचं आहे. मग राजश्री वेंट बाय अ कार, यश वेंट सायकलिंग व्हाईल रणजित वेंट वॉकिंग. If all them choose the same path, who will reach first and who will reach last? कोण पोहोचेल अगोदर आणि कोण शेवटी पोहोचेल. तर फास्ट कोण पोहोचेल. Who went by a car. Rajashree went by a car, therefore she will reach fast. राजश्री कारने जाते त्यामुळे ती पटकन लवकर पोहोचेल. आणि शेवटी कोण जाईल तर रणजित वेंट वॉकिंग. चालत जाणारा रणजित आहे तो शेवटी जाईल. याचा अर्थ काय आहे की इन अबाव एक्झाम्पल्स द वर्क डन इज सेम इन ईच एक्झाम्पल. कार्य समानच आहे. एका टेकडीवर जायचं आहे पण टाइम टेकन टू परफॉर्म वर्क इज डिफरंट फॉर ईच पर्सन ऑर ईच मेथड. द फास्ट और स्लो रेट ऑफ the work done is expressed in the terms of power. आणि मग किती जलद किंवा किती सावकाश काम होतं हे सांगणं वेळेच्या संदर्भात म्हणजेच शक्ती. मग पॉवर म्हणजे काय आहे पहा डेफिनेशन. पॉवर इज द रेट ॲट विच वर्क इज डन. कार्य करण्याच्या दरालाच शक्ती असे म्हणतात. therefore formula for power is equal to work upon time, that is P is equal to W upon T.
म्हणून शक्तीसाठी सूत्र मिळालं आपल्याला P बरोबर W/T. आता आपल्याला फॉर्म्युला मिळाला तर त्याचं युनिट आपल्याला सांगायचं आहे. SI सिस्टीम मध्ये वर्कचं युनिट आपण पाहिलेलं आहे जूल आणि टाइमचं युनिट आहे सेकंद. म्हणून पॉवरचं युनिट काय झालं तर जूल पर सेकंद. वर्कचं युनिट आहे जूल, टाइमचं युनिट आहे सेकंद आणि अपॉन आहे म्हणजे जूल अपॉन सेकंद म्हणजे जूल पर सेकंद. जूल पर सेकंदलाच म्हणतात वॅट. आणि 1 वॅट पॉवर म्हणजेच किती पॉवर आहे तर 1 जूल अपॉन 1 सेकंद. एका सेकंदामध्ये 1 जूल एवढं कार्य घडून येत असेल तर शक्ती 1 वॅट आहे असे म्हणतात. इन द इंडस्ट्रियल सेक्टर द युनिट युज्ड टू मेजर पॉवर इज अ हॉर्स पॉवर. औद्योगिक क्षेत्रामध्ये शक्तीसाठी वापरला जाणारा एकक आहे ते म्हणजे हॉर्स पॉवर आहे HP. 1 हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट असतात तर 746 वॅट्स. कन्व्हर्शन हे तुम्हाला सांगता यायला पाहिजे. आणखीन एक युनिट आहे किलोवॅट आवर. हे सुद्धा वापरतात युनिट शक्तीसाठी. तर 1 किलोवॅट आवर म्हणजेच काय आहे तर 1 किलोवॅट इंटू 1 आवर म्हणजेच काय आहे तर 1000 वॅट इंटू 3600 सेकंड्स म्हणजेच काय आहे 1 किलोवॅट आवर म्हणजेच तर 3.6 इंटू 10⁶ जूल. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ युनिट. एक युनिट असं म्हणतात त्याला. इलेक्ट्रिसिटी युज्ड फॉर डोमेस्टिक पर्पज इज मेजर्ड इन द युनिट्स ऑफ किलोवॅट आवर. आपण वीज वापर घरी जो करतो तो आपण म्हणतो किती युनिट वीज वापरली गेली तर ते युनिट म्हणजेच काय असतं 1 किलोवॅट आवर. 1 किलोवॅट आवर एवढी इलेक्ट्रिसिटी वापरली गेली म्हणजे 1 युनिट वापरले गेले. 1 युनिट आहे. तर हे सुद्धा काय आहे तर किलोवॅट आवर हे सुद्धा पॉवरसाठी युनिट वापरलं जातं. अशा पद्धतीनं आपण वर्क अँड एनर्जी हा चॅप्टर कव्हर केलेला आहे. यामध्ये काही सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत त्यांचा अभ्यास करा आणि एक्सरसाइजमध्ये दिलेल्या सर्व क्वेश्चनचे आन्सर्स सोडवा आणि तुमच्या ज्या शंका असतील त्या कमेंट बॉक्समध्ये टाका.